आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहेत। खरं तर एल्फिस्टन पूल 125 वर्ष जुना हा पूल आणि तो आजपासून जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आणि भाजपचे इथले स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, त्यानंतर इथले प्रभादेवीच्या बाजूने येणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत हा सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे। खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असं सत्ताधारी पक्षातले आमदार म्हणतात आणि त्याच्यानंतर आता हा पूल बंद झालेला आहे। काय तुमच्या भावना आहेत? माझ्या एवढ्याच भावना आहे। गेली 4 महिन्यापूर्वीसुद्धा CM साहेबांची, कालिदास कोळंबकर साहेबांची मीटिंग झालेली, त्यातून ते म्हणाले की लवकरात लवकर तोडगा काढतो, परंतु मधल्या पिरियडमध्ये जर त्यांनी 2-4 मीटिंगी घेतल्या असतं तर यातून तोडगा निघाला असता। भले जाऊ द्या, वेळ झाला आहे, आम्हाला पण कळतं आहे। आज लोकांची अपेक्षा आहे की लोकांचा पुनर्वसन व्हावा, कारण एकदा ब्रिज झाल्यानंतर ब्रिजची उंचीसुद्धा वाढणार आहे आणि ते इफेक्ट त्याचा आजूबाजूच्या बिल्डिंगला होणार आहे। आता 10 दिवसात जर CM साहेब बैठक घेतात, त्यातून तोडगा काढत असेल तर अतिशय चांगला आहे। शब्द जाहीररित्या CM साहेबांनी दिलेला आहे, त्याचा ते वचन करतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। खरं तर इथल्या 17 इमारतींचा प्रश्न होता आणि त्यासाठी आधीही आंदोलनं ह्या ठिकाणी झालेली होती। आता या सगळ्या रहिवाशांचा जो मुद्दा होता, जे प्रश्न होते ते सुटले गेलेत का? नाही, सुटले गेले नाहीत, त्याला आश्वासन मिळालेले आहेत, आता सुटतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। यात आता जर पाहिलं तर आताच हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। तर हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आणि ह्याचं उद्घाटन किंवा मग भूमिपूजन काही जर म्हटलं तर नारळ आता तुम्ही वाढवलेला, त्यामुळे हे काम किती वर्षात पूर्ण होईल आणि इथल्या स्थानिकांचा प्रश्न किती लवकर सुटेल? हे आम्ही तर म्हणतोय की पुढच्या गणपतीला हा वाहतुकीचा पूल सुरू व्हावा, कारण शेवटी तुम्ही बघताय की ब्रिज तिथपर्यंत पिलर आलेले आहेत, तिथपर्यंत पिलर आले आहेत, मधलाच भाग राहिलेला आहे आणि आता मध्ये त्यांना काय अडचण येण्याची कारण नाही। त्यांनी ते म्हणाले की MMRDचे आम्ही सगळ्या परमिशन घेतलेल्या आहे, पैशाचा त्यांना तोटा नाही आहे, सरकार पाहिजे तेवढा पैसा त्यांना पुरवणार आहे। मग त्यांनी वर्षभरात करावं, कारण आता पिलर फक्त त्यांना टाकायचे आहेत, बाकी सगळा रेडीमेडच आणतात आहे ते। त्यामुळे हा लवकरात लवकर ब्रिज होईल, ब्रिज झाला पाहिजे असं वर्षभरात त्यांनी आश्वासन दिलं आहे। दक्षिणेला परळ आणि ह्या साईडला प्रभादेवी असा जोडणार हा एवढ्या वर्षापासूनचा पूल होता। ही सगळी वाहतूक आता टिळक ब्रिजवर वळवण्यात आली आहे आणि करी रोडला वळवण्यात येणार आहे। हे सगळं तुमच्या अंडर येत आहे, त्यामुळे इथे कसं मग काम केलं जाईल, वाहतुकीचा प्रश्न पुन्हा इथं निर्माण नाही, वाहतुकीचा तर होणारच आहे ना प्रश्न। ज्यावेळी आता तुम्हाला माहिती आहे सध्या सायन्सचा ब्रिजसुद्धा बंद झालेला आहे, त्यामुळे तुम्ही बघता 60 फीटला किती लोड आलेला आहे। त्या पद्धतीने दादर ब्रिजला ऑलरेडी दादर तर पॅक असतो, आम्हाला स्वतः घरी जायला मला जवळजवळ मला सेनाभवनला गाडी थांबावं लागतं आणि चालत जावं लागतं। आता तर मला वाटते तिकडनं गाडी काढणे म्हणजे पण भारीच आहे, एवढी तिथे ट्रॅफिक होणार आहे, कारण लोकांची वर्दळ जास्त परेडला होती। त्यातून आता शेवटी 1 वर्षभर लोकांना ते सहन करावं लागणार आहे। शेवटी डेव्हलपमेंटसुद्धा महत्त्वाचा भाग आहे, परंतु आमच्या सरकारला एवढाच विनंती आहे, डेव्हलपमेंट करता करता लोकांच्या होळी करू नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न आहे, पूर्व द्रुतगती मार्गातून थेट आता आपण जो आहे तो कोस्टल रोडला हा पूल कनेक्ट करण्याचा प्रयत्न असणार आहे, किती वेळात होईल आणि किती आशा बाळगावी? बाकीचं काम लेट झालं हरकत नाही, पण तो एल्फिस्टनचा ब्रिज आहे हा वर्षभरात त्यांनी पूर्ववत त्यांनी रहदारी करावी एवढीच। लोकांचं पुनर्वसन तर 10 दिवसात त्यांनी शब्द दिलाय, त्याचा त्यांनी शब्द पाळावा CM साहेबांनी। आमच्याशी बोलण्यासाठी होते स्थानिक आमदार महेश सावंत। आणि ही सगळी दृश्य आपण जर पाहिली तर आता थेट पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता स्थानिक आमदार महेश सावंत यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की हा पूल लवकरात लवकर सुरू करावा, म्हणजे जो नव्याने बांधणार आहे तो लवकरात लवकर सुरू करावा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। कवर